हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती। मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 40 इंच छातीच्या मापाचं पूर्ण कटोरी ब्लाऊजची कटिंग। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने या व्हिडिओमार्फत माहिती समजेल का 40 साईजचा ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करू। तर पहिल्यांदा इथे तुम्ही बघू शकता मी पीस अंतरून घेतलेले आहेत। 1 मीटरचे पीस आहे 2x2चे, आणि इथं जे मापाचं ब्लाऊज आहे त्याचं मी परफेक्ट मेजरमेंट इथे घेत आहे। तर या ब्लाऊजची जी उंची आहे त्याची उंची मी घेणार आहे तयार। मला इथे 15.5 ठेवायचे आहे, कारण हेवी चेस्टचा ब्लाऊज आहे त्यामुळे तो मागे उचलला जातो त्यामुळे त्यांनी मला सांगितलं का जो मापाला दिलेला ब्लाऊज आहे त्यापेक्षा 1 इंच तरी मला एक्स्ट्रा उंची पाहिजे। त्यासाठी मग एक इंच एक्स्ट्रा मी इथे ठेवला। याची उंची 14.5 आहे, पण मी इथे 15.5 उंची ठेवलेली आहे। 15.5 प्लस त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेतलेला आहे, म्हणजे 16.5 उंची ठेवलेली आहे। यानंतर शोल्डर आणि इथे छातीचं माप मी बघून घेते। तर छाती बरोबर 40 इंचाची आहे, तर 40 इंचाचा चौथा भाग काढून घ्यायचा आहे आपल्याला। तर 40 इंचाचा चौथा भाग 10 इंच येतो। 10 इंच त्याच्यामध्ये प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच ते 2 इंच तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता। मी इथे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन सोडत आहे। यानंतर मग जे छातीचं माप आहे ते मी टाकून घेतलं आहे, आणि कमर घेराला वरच्या बाजूने तशी सरळ रेष मारून घेतले, म्हणजे जे आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन मिळते ते कमरेमध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो। यानंतर मागचा गळा मी इथे बघून घेतलेला आहे। तर मागचा गळ्याची जी पट्टी आहे ती आहे 4.5 इंच। तर मी इथे 1 इंच वाढवल्यामुळे इथे मी 5.5 इंच मागचा गळा ठेवणार आहे, कारण गळा त्यांचा जेवढा होता तेवढाच त्यांनी सांगितलेला आहे। तर इथे 5.5 इंच प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा मी घेणार आहे, म्हणजे इथे 6 इंचाचा घेतलेला आहे। शोल्डर इथे घेतलेले आहेत 5.5 इंच, आणि मुंडा घेतलेला आहे 6 इंच। यानंतर मुंड्यातून 1.5 इंचावर आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे। आता इथे पूर्ण माझं ड्रॉ करून झालेला आहे पाठीमागचा भाग। आता मी तो कटिंग करून घेतलेला आहे, आणि हे 2 पीस आहेत ते एकमेकांवर मी अंतरून घेतलेले आहेत, की दोन्ही पीस एकाच मापाचे असल्यामुळे एक साथ मी इथे कटिंग करून घेत आहे। तर पाठीमागच्या साईडची पूर्ण कटिंग आपली करून झालेली आहे। गळाही मी इथे कट करून घेते, आणि आता आपल्याला फ्रंटचा पार्ट कट करून घ्यायचा आहे। तर फ्रंटचा पार्ट कट करताना काय करायचं आहे, जो आपण पाठीमागचा भाग काढून घेतलेला आहे तोच मी या पद्धतीने आपण कापड अंथरून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने ते ठेवायचं आहे। आणि या बाजूला जिथून आपण बॅक साईड कट केले त्याच बाजूला आपल्याला ती बॅक साईड ठेवून घ्यायची। या पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। आणि बॉटमच्या बाजूने मी इथे 3 इंचावर दुमडून घेतले, आणि त्यानंतर आहे तसं मार्किंग करून घेतले। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे मी पुढच्या गळ्याला 4.5 इंच ठेवले, शोल्डर आपले 3.5 इंचावर ठेवलेले आहेत, आणि जिथून आपण मुंड्याचा सेप देतो तिथून अर्धा इंचाचा सेप आतमध्ये देऊन घेतला आहे, आणि पुढे 2.5 इंचावर एक खूण करून घेतले, आणि साईड पार्टला असा कटोरीचा सेप देऊन घेतला आहे। यानंतर बॉटमच्या बाजूने 6.5 इंच ठेवायचे, आणि पूर्ण साईड पार्ट आपलं हे तयार झालेलं आहे, ड्रॉ करून झालेलं आहे। आता मी ते कट करून घेते। साईड पार्ट कट करून झाल्यानंतर आपल्याला इथे योगपट्टी मी कट करून घेणार आहे, आणि बाहीही आपल्याला कट करायचे। आणि कटोरी मी कशा पद्धतीने कट करते ते तुम्ही नक्कीच बघा, आणि तुम्हालाही त्या पद्धतीने कटिंग करायला आवडत असेल तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। तसेच चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करत चला। तर इथे बघा आपला आता साईड पार्ट कट करून झालेला आहे। आता मी इथे बाही कट करून घेते पहिल्यांदा। तर बाही कटिंग करण्यासाठी
डबल घडी तर आपण ऑलरेडी घातलेली आहे, ते अजून एकदा डबल केलेले आहे. म्हणजे इथे 4 पदरी घडी आपण घालून घेतलेली आहे. बाहीची उंची इथे 10.5 इंच आहे. 10.5 इंचाची बाही आपल्याला कटिंग करायची आहे आणि दंडघेर आहेत ते 7.5 इंच आहेत. तर आता इथे आपल्याला बाहीला थोडा तरी जॉईंट लावावा लागणार आहे, कारण मुंड्यात आपल्याला जॉईंट येणार आहे. तर मुंड्यात जॉईंट यासाठी येणार आहे कारण याचा पन्ना जो आहे तो पूर्ण पन्ना आपल्याला येत नाही. म्हणजे जेवढा आपला मुंडा आहे हे हेवी चेस्टचं माप असल्यामुळे याचा मुंडा आपल्याला जास्त घ्यावा लागतो. म्हणजे जवळजवळ इथं मुंड्याचं माप हे 10.5 ते 11 इंच येते. ते 10.5 ते 11 इंच इथे आपल्याला येत नाही. हे साधारण येते 9.5 इंच. तर 9.5 इंच म्हणजेच आपल्याला अजून त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन शिलाई मार्जिनसाठी म्हणजे इथे तेवढा आपल्याला जॉईंट लावावं लागणार आहे. आता पूर्ण बाहीचं माप टाकून घेतलेलं आहे. 10.5 इंचाची बाही होती. 1.5 इंच बॉटमच्या बाजूने वरती अर्धा इंच शिलाईसाठी असं 2 इंच एक्स्ट्रा ठेवून बाही ड्रॉ करून घेतलेली आहे आणि कटिंग करून घेतलेली आहे. आता बाही कटिंग करून झाल्यानंतर त्याचे पार्ट ओपन करून घेतले. जी आपण 4 पदरी घडी घातलेली ती 2 पदरी करून घेतलेली आहे आणि एका बाजूने 1 इंचाचं मार्जिन आतमध्ये घेऊन आपण मुंड्याचा शेप देऊ, पुढच्या मुंड्याचा शेप देऊन ती पूर्ण बाही कटिंग करून घेतलेली आहे. आता इथे योगपट्टी काढणार आहे. तर योगपट्टी काढण्यासाठी मी काय करते, जेवढं आपलं कमर घेराचं माप आपण घेतलेलं आहे तेवढंच इथं लांबीला घ्यायचं आहे. तर इथं कमर घेराचं माप येते आपलं 13 इंच, नाही 10.5 प्लस 2 इंच म्हणजे 12.5. तर 12.5 लांबी ठेवलेली आहे आणि एका बाजूने 3.5 इंच आणि एका बाजूने 3 इंच या पद्धतीने क्रॉसपट्टी कट करून झालेले. तर आता ह्या दोनच क्रॉसपट्ट्या कट केलेल्या आहेत. अजून 2 क्रॉसपट्ट्या आपल्याला यातून कट करायच्या आहेत. तर त्या कशा पद्धतीने कट करायच्या, तर आता आपण बघू शकतो कापड आपल्याकडे एवढंच आहे. आता आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे. तर कटोरी कट करताना मी शक्यतो या प्रकारचे पेपर पॅटर्न काढून ठेवलेले आहे कटोरीचे आणि या प्रकारचे प्रत्येक कटोरीच्या साईजप्रमाणे मी असे पेपर पॅटर्न काढलेले आहेत आणि या पद्धतीनेच मी कटोरी कटिंग करत असते आणि बराचसा वेळ आपला वाचतो यामध्ये. आता हे जे पेपर पॅटर्न आहे ते क्रॉस कपड्यावर ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर मग ते ड्रॉ करून कटिंग करून घेणार आहे. तर आता इथे बघू शकता आपल्याला अजून 2 योगपट्ट्या काढायच्या होत्या, म्हणून मग ती कटोरी जरा मी खालच्या बाजूला घेतली आणि इथे आपल्याला योगपट्टी मिळून जाणार आहे. तर या पद्धतीने बरोबर क्रॉस कपड्यावर आपल्याला कटोरीचं पेपर पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे आणि ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर हे कटोरीचं पेपर पॅटर्न आहे 40 इंच मापाचं. तर असं प्रत्येक मापाचे मी कटोरी पेपर पॅटर्न काढून ठेवलेले आहेत आणि या पद्धतीनेच मी माझी कटिंग आणि स्टिचिंग करत असते. खूप परफेक्ट माप आहे आणि फिटिंग ही अगदी परफेक्ट बसते. तर नक्कीच तुम्हाला अशा प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील, पूर्ण पेपर पॅटर्न ही आपल्याकडे मिळून जातील. म्हणजे पूर्ण फ्रंट आणि बॅक साईड पार्ट, योगपट्टी, बाही, पूर्ण पेपर पॅटर्न आपल्याकडे मिळून जातील. तर यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. 8308327954 या नंबरवर मेसेज करा. तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजचे पेपर पॅटर्न मिळणार. कटोरीचे प्रिन्सेस कट, 1 टक्स, 4 टक्स, इवन गळ्याचेही आकार म्हणजे गळ्याचे जे डिझाईनचे आकार असतात त्याचेही आपल्याकडे पेपर पॅटर्न मिळून जातील. तर नक्कीच तुम्ही एकदा घेऊन बघा, ब्लाऊज शिवून बघा, फिटिंग करा, फिटिंग बघा, फिनिशिंगही येईल तुमच्या ब्लाऊजला. तर आता इथे मी योगपट्टीही काढून घेतलेली आहे. तर इथे आपला पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे आणि जे कापड आपलं उरलेलं आहे त्यातून आपल्याला हुगलूक पट्टी आणि गळ्याला पट्ट्या ज्या लागतात ते आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे 1 मीटर कपड्यामध्ये आपण 40 इंचाचं हेवी बेसचं ब्लाऊज पूर्ण कटिंग केलेलं आहे
तर एकाच बरोबर आपण 2 ब्लाऊज कटिंग करून झालेले आहेत. 10 मिनटामध्ये, जास्तीत जास्त 10 मिनटामध्ये हे 2 ब्लाऊज आपले कट करून झालेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटनही दाबा, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओ येतील आणि त्या तुम्हाला बघायला मिळतील. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि